नमस्कार सर्वांना। माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। प्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा विषय आहे नामस्मरणाचे महत्त्व। नामस्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणते बदल होतात। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी तरी देवता असते ज्याला आपण इष्ट मानत असतो। कोणी श्री स्वामी समर्थांना, कोणी भगवान विष्णूंना, महादेवांना, तर कोणी महालक्ष्मीला। प्रत्येक जण आपापल्या परीने इष्टदेवतेला पूजत असतो किंवा नामस्मरण करत असतो। आता हे नामस्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात हे पाहू। जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुमच्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते। नशिबात जे भोग गुंतलेले आहेत किंवा भोग जे भोगायचे आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट हे प्रसंग येतच असतात आणि ते भोगावेच लागतात, कारण ते भोग भोगूनच संपवायचे असतात। पण हे भोग भोगत असताना जो काही आपल्याला त्रास होतो त्याची तीव्रता मात्र या नामस्मरणाने कमी होते। मानसिक समाधान मिळते। खरं तर शारीरिक खुणा किंवा उरण निघून जातात, पण मनावरती जी जखम झालेली असते ती कधीच निघून जात नाही। त्यासाठी मनातूनच मानसिक समाधान मिळायला हवं। जगातील कोणताच डॉक्टर मानसिक समाधान मिळवून देऊ शकत नाही किंवा कोणतेच औषध आपल्याला मानसिक समाधान मिळवून देत नाही। त्यासाठी आपल्याला मनातूनच, अंतर्मनातूनच मानसिक समाधान मिळायला हवं आणि हे मानसिक समाधान फक्त आणि फक्त नामस्मरणामुळेच होतं। तर वास्तू शुद्ध होते। ज्यावेळी आपण नामस्मरण करत असतो, समजा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतो, तेव्हा या तोंडावाटे उच्चारले जाणारे शब्द संपूर्ण घरामध्ये फिरत असतात। त्याचं एक कवच तयार होत असतं, त्यामुळे निगेटिव्हिटी निघून जाते। आता बघा, संध्याकाळच्याच वेळी मुख्य दरवाजासमोर आपण एखादा दिवा लावला आणि घरामध्ये मंत्र चालू झाले तर किती प्रसन्न वाटतं। ती संध्याकाळ किती प्रसन्न वाटते आणि घरात येणाऱ्या माणसांनाही किती छान वाटतं। मानसिक समाधान मिळतं आणि वास्तू शुद्ध होऊन जाते। प्रत्येकाच्या घरी वास्तुपुरुष हा असतोच, तो नेहमी तथास्तु म्हणत असतो। ज्यावेळी आपल्या घरामध्ये हे मंत्र जाप होत असतात तेव्हा आपली वास्तू शांत आणि समाधानी असते। घरामध्ये आनंद असतो, कलह नसतो। त्यावेळी वास्तुपुरुषी वास्तू तथास्तु म्हणत असतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख नांदत असते। प्रारब्ध भोगण्याची क्षमताही वाढते। नशिबामध्ये जे भोग असतात, वाईट चांगले याचं जे काही भोग आपल्या आयुष्यात येणार आहेत, त्याला आपल्या पाठीशी आपले समर्थ आहेत असं वाटत असतं आणि भोगाची तीव्रताही कमी होत असते। घरात सात्विकता वाढते। ज्यावेळी मंत्रजाप होत असतात, आता मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी मंत्रजाप चालू असतात त्यावेळी घरामध्ये समाधान असतं। समाधान म्हणजे सात्विकता। घरामध्ये अंश रूपाने देवत्वाचा वास असतो। समजा ज्यावेळी आपण एखादा जप करतो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ज्यावेळी हा जप आपल्या तोंडातून उच्चारला जातो त्यावेळी पूर्ण घरामध्ये त्या लहरी पसरत असतात आणि त्या लहरी पूर्ण वातावरण शुद्ध करत असतात। त्याच पद्धतीने जरी तुम्ही तो मंत्र एखाद्या मोबाईलला किंवा बाजारात मिळणाऱ्या यंत्रावरती जरी लावलेला असला तरी सुद्धा वातावरण शुद्ध होतं। मंजूळ असा आवाजामध्ये जे काही संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभरात तुम्ही मंत्र जाप करत असता त्यावेळी संपूर्ण वातावरणच बघा, घरातीलच नाही घराच्या बाहेरही जिथपर्यंत तो आवाज जातो तिथपर्यंत वातावरण हे शुद्ध झालेलं असतं। सांसारिक अडचणी कमी होतात। आता संसार म्हटला की अडचणी ह्या आल्याच, कमी जास्त प्रमाणात अडचणी ह्या असतात, पण एक अनामिक शक्ती आपल्या पाठीशी आहे। आपलं पूर्णपणे लक्ष त्या शक्तीनं वेधून घेतलेलं आहे आणि आपलं संरक्षण करण्यासाठी ती शक्ती समर्थ आहे। अशी आपल्याला आतून एक इच्छा निर्माण होते किंवा एक मनस्थिती आपली निर्माण होते की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ज्याच्यावरती आपण सर्व सोपवून दिलेलं आहे। प्रेमभाव निर्माण होतो। आता आयुष्य म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात
कोणी कडवटपणा करणारी माणसंही येतील, कोणी कडू बोलणारी माणसं येतील. अशा वेळी अशा लोकांच्या समोर आपण वाईट न होण्यापेक्षा ती जे बोलतात ते त्यांचं कर्म झालं, ते त्यांचं कर्म त्यांना भोगावं लागणार आहे, अशी आपली मानसिक स्थितीही होते. किंवा आपण त्यांना कोणती शिक्षा द्यावी याच्यापेक्षा त्यांच्या कर्माचं फळ ते भोगणार आहेत, आपण आपलं सत्कर्म करावं, दुसऱ्यांच्या विषयी फक्त प्रेमभाव आपल्या मनामध्ये असावा, अशी इच्छा किंवा मनस्थिती ही आपली निर्माण होते. घरामध्ये भगवंताचा वास राहतो. ज्यावेळी ज्या घरामध्ये धूप दीप आरती होत असते, मंत्र जाप होत असतात, भगवंताच्या आगमनाचं स्वागत होत असतं, अशा घरामध्ये नेहमी अंश रूपाने साक्षात भगवंत नांदत असतात. तुम्ही कधीही जा, एखाद्या घरी नेहमी पूजा अर्चा मंत्र जाप होत असेल, त्या घरामध्ये तुम्हाला शांत वातावरण आणि मनशांतीही नक्कीच भेटेल. ज्या घरामध्ये धूप आरती दिवाबत्ती किंवा कोणतंही सोज्वळ कार्य किंवा मंत्र जाप होत नाहीत, त्या घरामध्ये तुम्हाला अनामिक रखरख जाणवेल, जणू काही आपल्याला इथं नकोसं वाटतंय असं जाणवेल. पण ज्या घरामध्ये मंत्र जाप होता तिथं आपल्याला हवं असं वाटेल. म्हणजेच जसं की आपण घर सुशोभित केल्यानंतर आपल्यालाही आपलं घर आवडतं, त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळी घरामध्ये धूप दीप आरती मंत्र जाप करत असतो, नामस्मरण करत असतो, त्या घरामध्ये देवालाही राहायला खूप आवडतं. ज्या घरामध्ये सुख शांती असते त्या घरामध्ये देव नेहमीच वास्तव्य करत असतो. रखरख कटकट असणाऱ्या घरामध्ये देवाला राहायला आवडत नाही. त्यानंतर काळजी मिटते, भीतीही मिटते. भविष्यात माझं कसं होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, माझं भविष्य कसं असेल, अशी प्रत्येकाला काळजी लागलेली असते. पण आपला अनामिक विश्वास असतो, ज्यांना जन्म दिला, ज्यांना आजपर्यंत आपल्याला सांभाळलं, तिथून पुढेही हे माझे स्वामी मला सांभाळतील, मला समजून घेतील आणि मला मार्ग नक्की दाखवतील. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तेच आपल्याला मार्ग दाखवतील, असा एक अनामिक विश्वास आपला निर्माण होतो. भगवंताचं आणि आपलं एक हृदय होऊन जातं. आपण भगवंताशी इतकं अटॅच होऊन जातो की आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथंच सापडतं. ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होऊन जातात तेव्हा कुठेतरी एक किरण दिसतो आशेचा. तो किरण म्हणजे साक्षात स्वामी महाराजांनी पाठवलेला मार्ग असतो. आयुष्यात कुठलाच दरवाजा बंद होताना चहूबाजूंनी अंधार होत असेल तर कुठेतरी आपल्यासाठी नवीन दरवाजा ओपन होत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. ज्यावेळी अंधार होतो त्यावेळी नवी पहाट होते, हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर संकटे असतील तर घाबरून जाऊ नका, कारण उद्याचा उज्ज्वल दिवस फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच असणार आहे. संकटांना सामोरे जाता येतं. भविष्यात आपल्याला कोणतंही संकट येऊ दे, फक्त श्री स्वामी समर्थ बस. कारण इतकं आपण त्यांच्याशी अटॅच झालेलो असतो की आपण आणि ते एकरूप झालेलं असतो. माझ्यावर येणारं संकट माझ्या स्वामींना आधी कळणार आहे आणि त्याची शक्ती किंवा त्याची तीव्रता ते नक्की कमी करतील, असा दृढ विश्वासही आपल्यात होतो. स्वभावात बदल होतो. प्रत्येक गोष्टी चिडचिड किंवा आपला जो स्वभाव आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध आपण वागायला लागतो, सात्विक वागायला लागतो. जे काही आहे, जे काही चाललं आहे ते भगवंताच्या मर्जीनं चाललं आहे आणि भगवंताच्या मर्जीनंच होणार आहे. माझं काहीही वाईट होणार नाही, कारण माझ्या पाठीशी साक्षात भगवंत आहेत. कारण मी कुणाचं वाईट केलं नाही तर माझं का कोण वाईट करेल, अशी एक अनामिक शक्ती किंवा अनामिक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. आपल्या गरजा कमी होतात. भौतिक सुख यापेक्षा खरं सुख ईश्वरात आहे. जन्माला येताना एकटे आलो, मरतानाही एकटे मरणार आहोत. त्याचबरोबर आपलं काही नव्हतं, आपलं काही नसणार आहे आणि आपण जातानाही काही घेऊन जाणार नाही, यावरती दृढ विश्वास बसतो. फक्त आणि फक्त आपण या ठिकाणी या ईश्वराच्या मर्जीनं आलो आहोत आणि या भूमीवरती आपण एक पात्र निभावत आहोत. मग ते सुखाचं असो किंवा दुःखाचं, जे आलं आहे ते पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आपल्याकडे आलं आहे आणि ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. आणि या जन्मात आपण नामस्मरण करून त्याची तीव्रता कमी करत आहोत, असा आपल्या आतून
एक भास होत असतो. त्यानंतर आपल्या सत्वगुणांचा जलद गतीने वृद्धी होत असते. ईश्वर आहे आणि तो ईश्वर राहणार आहे. हे पूर्ण ब्रह्मांड ह्या ईश्वरावरती अवलंबून आहे आणि आपला विश्वास निर्माण होतो की हा ईश्वर माझी नेहमी रक्षा करेल किंवा माझं संरक्षण करेल. त्यांचे पूर्ण कवच माझ्या भोवती एक घट्ट असेल, माझं संरक्षण करत असेल. कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी माझे ईश्वर माझ्या पाठीशी राहतील, मला कधीच एकटं पाडणार नाही आणि जे होईल ते ह्यांच्या आशीर्वादाने होईल आणि तेही चांगल्यासाठीच होईल. त्यांचं नियोजन मोठं असतं. आपण जे ठरवतो त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं त्यांनी ठरवलेलं असतं आणि तेच आपल्या आयुष्यात येणार असतं. आपण कितीही बदल करायचा म्हटलं तरी त्यांच्या नियोजनापुढं काहीही बदलत नाही. सद्गुरूंचा आशीर्वाद सतत आपल्या वरती राहतो आणि त्यानंतर अखंड नामस्मरणाने भगवंताच्या भेटीची ओढ राहते. तर अखंड ज्यावेळी आपण नामस्मरण करत असतो त्यावेळी ध्यानी मनी तुम्हाला कुठेही तुमचा आराध्य दैवत दिसत असेल. आता तुमचा आराध्य दैवत समजा स्वामी असतील तर तुम्ही बघा, वाटेने चाललेला आहात, एखाद्या गाडीवरती नक्की लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. परत एखाद्या देवळात चाललेला आहात, तिथेच कुठेतरी तुम्हाला एखादी गाडी दिसेल. आता समजा तुम्ही भगवान विष्णूंच्या देवालयात चाललेला आहात दर्शनासाठी, पण तिथंच एखाद्या गाडीवरती लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भगवान विष्णू काय, भगवान शंकर काय, फक्त संपूर्ण आणि संपूर्ण ब्रह्मांड नायकच आहेत. प्रत्येक देव वेगळा नाही आहे आणि एकच देव आहे आणि प्रत्येकाचं नाव मात्र वेगळं आहे. आपण कुणाचंही नामस्मरण करू, शेवटी ते देवापर्यंतच पोहोचणार आहे, मग ते आपले इष्टदेव कोणीही असो. अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण केल्याने आपल्या भगवंताशी एकरूप होता, भगवंताशी अटॅच होता आणि भगवंताने आपण एक आहोत, आपण त्यांच्या पायाची धूळ आहोत आणि आपण त्यांच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहोत, अशी एक अनामिक भावना आणि त्यापेक्षा एक दृढ विश्वास निर्माण होतो की भगवानांच्या छत्रछायेखाली मी सुरक्षित आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी मी समर्थ आहे, कारण माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत, असा एक दृढ विश्वास निर्माण होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.